आपल्याकडे जर प्रार्थना करण्याची आशाच नाही तर प्रार्थना करण्याचं व्यर्थ आहे. आपल्याला माहीतच नाही की आपला प्रार्थना प्रभू ऐकणार, तर प्रार्थना करण्याचं व्यर्थ. आपल्याला ठाऊक आहे की प्रभू आपली प्रार्थना ऐकतो. किती चांगलं परमेश्वर आहे. प्रभू आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकतो आणि ऐकतो इतकंच नव्हे तर उत्तरही देतो, है ना. प्रभू खूप चांगला आहे. ऍक्च्युली प्रभू आपल्याला जवळ यासाठी घेऊन येतोय. थोडकेचे लोक आहे, आपण मोजके आहे, पण आपल्याला चांगला करण्यासाठी प्रभू आपल्याला घेऊन येतो. आपल्याला आणखीन शुद्ध, आणखीन पवित्र पण भरोसा करतो, पण आपल्या भरोसाला आणखीन तीक्ष्णता देण्यासाठी. आम्हाला विश्वास आहे, तो बाप बोलला, पण माझा अविश्वासावर काम कर रे, आणि प्रभूनी त्याचवर दया दाखवली. आज देवाचा मंडळीला विश्वास आहे, पण अविश्वास खूप मोठ्या रीतीने काम करत आहे. आणि आपण जे खरं विश्वासाने प्रार्थना करतो आणि त्याच्या जवळ येतो, आपल्या अविश्वासामध्ये तो काम करण्यासाठी आहे. म्हणजे आपल्याला असं पाहिजे विश्वास, हे प्रभू आम्हाला नक्की माहित आहे, तू करणारच. तुला अवघड असं काहीच नाही. ह्या विश्वासापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभू आपल्यामध्ये काम करत आहे, बरं का. आणि प्रभू आपल्याला सहाय्य करत. प्रभू आपल्याला प्रेम करतो, त्यासाठी आपण खूप काही परीक्षेत पडतो. त्याचं कारण आणि हेतू हा की प्रत्येक परीक्षेत आपण विजयीपेक्षा श्रेष्ठ होऊन बाहेर निघतो. आपल्याला पण असं वाटतं खूप समय, नाही का, यांनी प्रार्थना केली, त्यांनी प्रार्थना केली, हे प्रयत्न पूर्ण नाही झाला, ते प्रार्थना पूर्ण झालं नाही, कसं काय प्रभू, काय होणार आमचं, काय होणार, कसं होणार, असं वाटत नाही का? वाटतोय. पण आपला प्रभू श्रेष्ठ आहे आणि आपल्याला तो विश्वासापासून विश्वासाकडे पुढं पुढं आपल्याला नेतो, हात धरून, तो सोडत नाही. लवकर आपण उघडूया दानिएलचं पुस्तक, त्याचा 4था अध्याय आणि 25वा वचन. तुला मनुष्यातून घालवून देतील, तुझी वस्ती वनपशुत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल, तू आकाशातील दहिवराने भिजशील. मानवी राज्यांवर परस्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास तो देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 फळ काळ जाते. कसं काय वाटतं आपल्याला? मला पहिले वाटायचं देव किती डेंजर आहे ना, खूप भयंकर शिक्षा देतोय. पण काही दिवसापासून मला वाटतं देव किती प्रेमळ आहे ना, मला त्याची ओळख पटवून देतोय. सोडला नाही बरं, टाकला नाही बरं का, नाश नाही केला बरं का. जेव्हापर्यंत तुला देवाची ओळख पटत नाही, तेव्हापर्यंत तुला मी ह्या मार्गात पाठवेल. किती चांगला प्रभू आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे ते मला सांगा. काय पाहिजे? पैसा, पाणी, काय पाहिजे? आणि काय भेटलं तर चांगलं होणार? प्रभू प्रभूची ओळख पटवून दिलं. पण प्रभूनी बोलवला तर आपल्याकडे खात्री पाहिजे की मी माझा धाव धाविलेला आहे, जसं पौल बोल, आणि ते पटवून देणार प्रभू जर आपण स्वतःला देऊन टाकलं तर. तेव्हापर्यंत तुझी सूझबूझ देणार. हेच प्रार्थना मी माझा मुलगासाठी, माझी मुलगीसाठी, माझ्या बायकोसाठी, माझा नवरासाठी मी केला पाहिजे. पण त्यांच्यासाठी करण्याच्या अगोदर मला पटलं का, मला कळलं का की ख्रिस्त कोण आहे, मला समजलं का माझा परमेश्वर काय आहे. आपल्याला प्रभू खूप खोलात त्याच्या सोबत घेऊन जातोय की आम्हाला कळणार प्रभू तूच प्रभू आहे, प्रभू तूच प्रभू आहे. प्रभू तुम्हाला असं काय दिसतं की ते अवघड आहे म्हणून, ते होणार नाही म्हणून, असंभव आहे म्हणून, त्याचकडे पहा. त्याच समयी त्या राजाकडे पहा. किती अवघड आहे, किती गर्व आहे राजामध्ये, पण प्रभूनी त्याला निवडला. प्रभू तुमच्याशी प्रेम करतोय बरं का. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी उभं राहायचं, प्रार्थना करायचं. तुमच्या परिचयाच्या लोकांसाठी तुम्ही उभं राहायचं, प्रार्थना करायचं. असंच काहीतरी प्रार्थना नाही, बरं मला माहित आहे, मी ओळखतो प्रभूला, प्रभू मदत करणारच, असं कसं नाही करणार. 34 वचन. हे दिवस संपल्यावर मी नबुकदनेस्राने आपले डोळे आकाशाकडे लाविले, माझी बुद्धी मला परत आली, मी परस्पर देवाचे धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व कालचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. कोण बोलला? राजा नेबुकदनेझर. तुमच्या समोर जो राजा उभा आहे ना, कठोर, असंभव, त्या राजाकडे पहा आणि नेबुकदनेझरला तुम्ही लक्षात आणा. बोला माझी बुद्धी परत आली. आणखीन कोणाबद्दल बोललेलं असं त्याची बुद्धी त्याला परत आली म्हणून? तुम्हाला आहे का लक्षात? तो उधळा पुत्र आहे ना, त्याची बुद्धी त्याला परत आली. आपल्याकडे खूप उधळ्या पुत्र आहे, माहित आहे. आपले प्रियजन खूप आहे. मी माझं भिंतवर लिहिलेलं आहे, रोमकरस पत्र 9:3, जर माझे भावंडे
तुझमध्ये नाही आले तर. जे शरीरातले माझे भाऊ, कुठले भाऊ? प्रभूंनी आपल्याला आपापल्या ठिकाणी बसवलं बरं का, रडण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी. प्रभू माझे भावंडांना घेऊन ये, त्यांनाही माझं मध्ये येऊन दे, नाहीतर माझं नाव कापून टाक. कोण बोलला तसं? मोशेनी बोलला. हे परमेश्वरा, या पुस्तकातून माझं नाव कापून टाक बरं का. जर तुला हे लोक नाही पाहिजे तर. हे लोक नाही पाहिजे ना तुला, तर माझं नाव कापून टाक. आणि पौल बोलतोय रोमकर 9:3 मध्ये, कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्टांचे माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. जर असं शक्य असलं तर, असं शक्य नाहीये, पण ते पण मला चालेल. पण आपल्या आई वडिलांना बोलू शकतोय इतकं कष्ट की आपल्याला सुख देण्यासाठी, आपल्या मुलांना सुख देण्यासाठी, आणि त्या सुख देण्यासाठी स्वतःची काय हाल होती ते बिलकुल बघत नाही. आपण कर्जबाजार होतो, पण आपल्या मुलांना कर्जबाजार करत नाही. आज कोण उभं राहणार? त्यांच्यासाठी उभं राहण्याच्या अगोदर मला वाटतं मी माझ्या कुटुंबासाठी उभं राहू, बरोबर ना? माझा मुलगासाठी. पण त्यांच्यासाठी उभं राहण्यासाठी मला तरी खात्री पाहिजे की माझा देव हे करू शकतोय का नाही. आपण ते खात्री पटवून घेऊ आणि प्रभूला बोलू, प्रभू मी विश्वास करतो बरं का, पण माझा अविश्वासामध्ये मदत कर. केव्हा आपण बोलणार? जेव्हा आपल्याला कळतं की हेच मार्ग आहे, आणखीन कोणीच नाही. खूप समय आपण बोलतो मार्ग सत्य तू आहे. आज आपण ओळखूया तोच मार्ग आहे, आणखीन दुसरा मार्ग नाही. प्रभू पैसे नको रे मला काहीच नको, मला तू पाहिजे. माझ्या मुलगासाठी तू पाहिजे, माझी मुलगीसाठी तू पाहिजे, माझ्या मिस्टरांसाठी तू पाहिजे. तू पटवून दे बाप्पा त्याला, त्याचे डोळे उघड बाप्पा, माझं डोळे उघड बाप्पा, मला मदत कर. माझ्यासाठी रडू नका, तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी रडा, रडा रडा. मी कितीदा तरी हे वाचलं, स्तोत्र 126:5 आणि 6. जर देवाने ऐकलं ना, आपण रिकाम टक्के होणारच नाही. ऐकलं ना, आपले हात खाली राहणारच नाही. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात हो. ते हर्षाने कापणी करते. कोण रडणार तुमच्या मुलगासाठी? आणि कोण चांगलं रडू शकतोय? मीच माझा मुलगी. किती श्रेष्ठ परमेश्वर आहे. मागितला नाही, आपण विनवणी केला नाही, त्याच्यापेक्षा जास्त देणारा परमेश्वर आहे. माझ्या बापासाठी मीच प्रार्थना करणार. माझी आई बोलत होती तुझा बाप बदलणार नाही बेटा, तुझा बाप बदलणार. तो बेवडा आहे. मी पण सहन करून मी पण त्याच्यासोबत एक होऊ का? नाही. तुम्ही आई असून असं तुमच्या लेकरांसाठी बोलू नका, तुमच्या मिस्टरांसाठी बोलू नका, तुमच्या मिसेस साठी बोलू नका. तो बदलणार नाही, असंच मरणार. ही भाषा देवाची भाषा नाहीये, हे दुर्भाषा आहे आणि साताराचा भाषा. आपण बोलू नये. तो कसा नाही बदलणार? जो अश्रुपूर्ण डोळ्याने पेरणी करतोय, पेरा 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 तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये, तुमच्या मिस्टरांच्या जीवनामध्ये, तुमच्या मिसेसच्या जीवनामध्ये पेरा. तुम्ही पेरणं शिका. पेरलं काय होणार? जागा उरणार नाही. काय होणार? काय करणार आपण? शेजारी पाजारींना पण बघणार, तिकडे पण पेरायचंय, त्यांच्यासाठी पण पेरायचं आहे. स्वतःचा जर शेती रिकामी ठेवणार आणि दुसऱ्यांच्या शेतीत पेरणार का? इतका अक्कलमंद कोण आहे मला सांगा. पण मी बघितलं खूप ख्रिस्ती लोकांना, स्वतःचा शेती रिकाम टक्का, कामच करत नाही स्वतःच्या शेतीमध्ये, दुसऱ्यांच्या शेतीमध्ये काम करायला निघालो. नाही, बोला नाही. मी गंभीर होणार माझ्यासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बाबांसाठी. याचा अर्थ हे नाही की दुसऱ्यांना मदत नाही करायचं. देवासमोर जे अश्रूनी पेरणी करतात, जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात, हर्षाने कापणी करतात. काय पेरणी केलं तर काय कापणी करणार? जे पेरणी करणार तेच कापणार. नक्की आहे का? किंवा तुमचं मन अस्वस्थ होऊ दे बरं का, तुम्ही काय पेरणी केले तेच कापणार. तुम्हाला प्रभूंनी का ठेवला या भूतलावर माहित आहे का? प्रभू मी मेलं तर खूप चांगलं राहील, कधी कधी असं वाटतं मला. पण कधी कधी मी बोलतो प्रभू, पण तू जिवंत ठेवला ना, माझा करून तुझं काम पूर्ण करून घे. तुम्हाला उभं राहायचंय, खंबीर व्हायचंय. हा राजा जे स्वतःला दाखवत आहे की मी बदलणार नाही, हा मुलगा जो दाखवत आहे की मी बदलणार नाही, हा परिस्थिती, हा रोग, आपण किती जोर जोरात ओरडलं तर ते रोग निघून जाणार मला कळत नाही. ज्या सामर्थ्याने आपण बोलला ना ते होणारच. पण आपल्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे का? आपण पेरणी केला का? जर केलेलं आहे तर हर्षाने तुम्ही कापणी करणारच. हे जे बी आपल्याकडे आहे ना, ख्रिस्ताचा बी सर्व बियांपेक्षा श्रेष्ठ आहे. तो व्यक्ती काय करतो? ब्या घेऊन बाहेर पडतो. पडा बाहेर. हा दुष्टांनी तुम्हाला सांकळीत ठेवलेला आहे की तुम्ही त्याचा बाहेर काय आहे ते पाहू शकणार नाही. या युगाचा देवतांनी अविश्वास करणारे लोकांचे मन आंधळे केले. की देवाची जे प्रतिमा प्रभू येशू ख्रिस्त आहे
त्याचा तेजोमय प्रकाश त्यांचा मनात प्रकाशू नये. त्याचा प्रकाशला थांबवू शकणार नाही तो साता, पण तुमच्या मनांना आंधळ करू शकतो. थोडासा अविश्वास, तर आपण अविश्वासू झालो. जो अविश्वास करतो तो कोण? अविश्वासू. तर पुन्हा प्रभू बोलत आहे, बाहेर पड. तुझ्यामध्ये बी आहे ना, बाहेर पड. तुझं पतीमध्ये टाक, तुझ्या मुलगीमध्ये टाक. कसं टाकणार? टाक, पेर. बाहेर पडला ना तर ऊन आहे, बाहेर पडला ना तर काटे आहे. तुम्ही शेतीत गेला तेव्हा तुम्हाला काटे लागला का नाही? कुठं बसला? बेडवरती, गादीवरती, आणि पायात सॉक्स, आणि जास्त बाहेर गेला तर शूज. याला कसं काटे लागणार? तुम्ही याला काट्याचा अर्थ कसं कळणार? याला दगडचा अर्थ कसा कळणार? याला ऊन, पाऊस, पाणीची अर्थ कसं कळणार? कळणारच नाही. सुखरूपी आहे. प्रभू बोलतोय बाहेर पड. बाहेर पडला ना तर काटे लागू शकणार, काहीतरी तुमचं उभं राहू शकणार, पण घाबरू नको, घाबरू नको. तू जरूर, नक्कीच तू पेंड्या घेऊन येणार. सर्व उधळ्या लोक म्हणणार तुझ्याकडे, तुझा परमेश्वर जिवंत आहे. त्याला बघितलं का? लुकाराची वर्तमान त्याचा 18-13 मध्ये मसूळ घेणारा, कठोर ना अंतकरण राहतात त्यांचा. तुमचं काय पण असो, तुम्ही मरो, पण माझा ब्याज मला द्या, तसं वृत्ती राहतात. पण त्या मसूळ घेणाऱ्यांनी काय केलं? आकाशाकडे पाहू शकला नाही आणि स्वतःच्या छातीत मारला. कोण त्याला तसं अंतकरण दिला? आपण प्रार्थना करू, बोलू, प्रभू माझ्या नवऱ्याला ते अंतकरण दे, माझी मुलगीला ते अंतकरण दे, माझ्या मुलगाला ते अंतकरण दे. प्रभू तुम्ही प्रार्थना करा आणि प्रभू ऐकणार. आपण जेव्हा भजन 51 त्याचा पहिला, दावीद सारखा श्रेष्ठ राजा ज्यांनी गोल्याताला मारून टाकलं, त्यांनी पाप केला होता, पण तो पश्चाताप केला. आपण सर्व कमजोर लोक आहे, काहीतरी श्रेष्ठ पीर लोक नाही, पण आपण घाबरणारे लोक. मला उभा करणारा देव माझ्यासोबत, डोक्यात, मनात, हृदयात, प्रत्येक पट्टीमध्ये हे सर्व वचन लिहून टाकायचं. जिथं बघणार ते माझ्यासोबत वचन बोलायचं, जिथं बघणार ते बोलायचं. देव बोलणार, देव बोलणार, देव बोलणार. आणि मनुष्य ऐकून तो पण तेच संभाषण करू लागला आणि त्याचा विश्वास वाढणार. जसं रोमकारस्पत्र 10-17 वचनामध्ये विश्वास ऐकण्याद्वारे, आणि तेही ख्रिस्ताच्या वचनाने ऐकण्याद्वारे वाढत आहे. चांगल्या मनाने ऐकत राहा, सुबुद्धीने ऐकत राहा. त्याला घ्या. कसं रोग तुमच्या विरुद्ध उभा राहणार, कसं जादूटोना तुमच्या विरुद्ध उभा राहणार. मी तुम्हाला सांगतो, आता पण गोलियात येणार आहे. जर तुम्ही दाऊद सारखं जीवन जगलं ना, दाविदासारखा गोलियात येणार, आणि त्या गोलियाताला पाडून टाकण्यासाठी प्रभू तुम्हाला तयार करत आहे. हा दुनियामध्ये खूप काही गोलियात सारखे मित्र, भाऊ सर्व आहे. मी जे पेरणार तेच कापणार. तुमच्याकडे बिया आहे, बिया. हे कुठल्या दुनियाने दिलेलं बिया नाही, देवाने दिलेलं क्रिया आहे, सामर्थ्यशाली आहे, कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. हे बाप्पा, आज मी तुला धन्यवाद करतो. आमच्या अशक्तपणामध्ये शक्ती देणारा प्रभू, तू एकमात्र परमेश्वर आहे, आमचा एकमात्र मदत आहे. खरोखरच आज आम्ही सर्व सुबुद्धीने, चांगल्या विचाराने समजतोय की तू आमचा खडक आहे. आमचा मागण्याचा, विचाराचा पलीकडे सामर्थ्याने काम करणारा प्रभू, आमचा फल तू आहे बाप्पा. जे असंभव दिसत आहे ते सर्व संभव करणारा प्रभू, तुला धन्यवाद. राजा लोकांना घास देणारा प्रभू, तू त्यांना सुबुद्धी देऊ शकतोय बाप्पा, अंतकरणांना बदलू शकतो. हे सर्व तुझकडे पाहत असताना त्यांचे मुख प्रकाशमान कर बाप्पा. येशूचा पवित्र व गोड नावात तुला धन्यवाद देऊन, नमन करून हे प्रार्थना येशूचं नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन.